नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2016 महाराष्ट्र भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिस भरती बद्दल संपूर्ण माहिती मिळेल। तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती ऑनलाईन अप्लाय कशा तऱ्हेने करायचं तर याच्यासाठी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। याच्यामध्ये पदे आहेत असिस्टंट पोस्ट मास्टर, ब्रांच पोस्ट मास्टर, जीडीएस, पोस्टमन, एमटीएस, मेलगार्ड। तर शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो कमीत कमी फक्त 10वी पास असणाऱ्यांना। तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10वी पास। 10वी पासच्या मेरिटवरती तुम्हाला याच्यामध्ये नोकरी लागणार आहे। याच्यावरती परीक्षा वगैरे काय घेतली जाणार नाही मित्रांनो। तसेच महिलांना देखील हे फॉर्म भरले असता त्यांना फी देखील लागणार नाही, एकदम फ्री रीती आहे। एससी एसटी आहे त्यांना देखील फॉर्म फी देखील लागणार नाही, फ्री मध्ये आहे। फक्त 10वीच्या बेसिसवरती पोस्ट ऑफिसची भरती होणार आहे। वयोमर्यादा ठेवलेली आहे याच्यामध्ये 18 ते 40 वर्ष। निवड प्रक्रिया असणार आहे 10वीच्या मार्कशीटच्या नुसार तुम्हाला ते जेवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानुसार मेरिट लिस्ट लावण्यात येईल आणि निवड प्रक्रिया करण्यात येईल। अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन रित्या असणार आहे आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे मित्रांनो। 28,000 जागा आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी जिल्हा तालुकानुसार देखील जागा येथे निवड करून पोस्ट ऑफिसची भरती निवड प्रक्रिया करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत, अर्जाचे शुल्क कोणासाठी आहे आणि याच्यामध्ये सॅलरी देखील किती दिली जाणार आहे संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। या वेबसाईट पेज वरती आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा गव्हर्नमेंटचा ऑफिशियल पेज आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून क्लिक करून डायरेक्ट या पेज वरती येऊ शकता। या पेज वरती आल्यानंतर तुम्ही यातून निवडू शकता मित्रांनो। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता वॅकंट पोस्ट या ठिकाणी लिहिलेला आहे। वॅकंट पोस्ट या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपण उजव्या साईडला पाहू शकता सर्कल निवडायचा, याच्यावरती क्लिक करा। महाराष्ट्र सर्कल येथून निवड करून घ्या। त्याच्यानंतर डिव्हिजन निवडायचा, डिव्हिजन वरती क्लिक करा। तुमचे जे जिल्हा आहे तालुका येथून तुम्ही ते निवड करून घ्या मित्रांनो। तुम्हाला जे जवळचं वाटेल ते तुम्ही इथून निवड करून घ्या। त्याच्यानंतर थोडंसं डाव्या साईडला सरकवा, या ठिकाणी संपूर्ण पोस्ट या ठिकाणी दाखवलेले आहेत। तुम्हाला कोणत्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पोस्ट पाहिजे आहे तिथून तुम्ही निवड करून घेऊ शकता। ही संपूर्ण माहिती इथून तुम्ही अगोदर पाहून घ्या मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला हे पुढे भरावे लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो वरच्या साईडला तुम्ही बघू शकता लॉग इन रजिस्टर असे ऑप्शन दाखवलेले आहे, या ठिकाणी पहा। तर या ऑप्शन वरती आधी तुम्हाला लॉग इन करून घ्यायला लागणार आहे। ते क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन हा ऑप्शन दाखवतो। त्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करा। सुरुवातीला आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड क्रिएट करण्यासाठी हा ऑप्शन आहे मित्रांनो। आपला मोबाईल नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या। त्याच्यानंतर तुमची ईमेल आयडी या ठिकाणी टाका आणि सेंड ओटीपी दोन्ही ठिकाणी ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा ओटीपी आलेला आहे तो टाका। ईमेल वरती आलेला 6 अंकीचा ओटीपी नंबर टाका। ओटीपी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी आणि व्हेरीफाय ओटीपी ईमेल आणि मोबाईल याच्यावरती क्लिक करा मित्रांनो। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ओटीपी टाकलेला आहे तो व्हेरीफाय होऊन जाईल, अशा तऱ्हेने व्हेरीफाय झालेला आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करा। नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला बेसिक डिटेल द्यावी लागणार आहे। ऍप्लिकंट नेम दाखवलेला आहे ॲज पर सेकंडरी स्कूल, म्हणजे 10वीच्या मार्कशीट वरती तुमचं जे नाव आहे त्याप्रमाणे या ठिकाणी व्यवस्थितरित्या नाव टाकून घ्या। व्यवस्थितरित्या नाव टाकून घ्या। डेट ऑफ बर्थ टाका मित्रांनो। त्याच्यानंतर सिलेक्ट जेंडर ऑप्शन वरती क्लिक करून फेल फिमेल या ठिकाणी निवड करून घ्या। वडिलांचे नाव लिहा, त्याच्यानंतर आईचे नाव लिहा। कम्युनिटी एससी एसटी जे आहे तुमचे जे कास्ट येथून निवड करून घ्या मित्रांनो। लिहून घेतलं क्लिक करा। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेला असेल तुमचा रजिस्टर नंबर आहे मित्रांनो। त्याच्यानंतर ओके या ऑप्शन वरती क्लिक करा। तुमच्या मोबाईल नंबर वरती टेक्स्ट मेसेज देखील तुम्हाला येऊन जाईल रजिस्टर झालेला सीट नंबर आणि लॉग इन आयडी आणि पासवर्ड हे तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला असतो मित्रांनो। तिथून तुम्ही पुढच्या स्टेप मध्ये हे वापरू शकता। ओके या ऑप्शन वरती क्लिक करा। त्याच्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करा। कॅन्डिडेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती जो मेसेज आला त्याच्यामध्ये तुमची युजर आयडी आणि पासवर्ड टाकलेला असतो मित्रांनो, तो तुम्हाला आता इथे टाकावा लागणार आहे। इम्पॉर्टंट लॉग इन इन्स्ट्रक्शन दाखवलेला आहे। प्रोसीड टू लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करा। 5 वेळा तुम्ही हे प्रोसेस जर केला चुकीची तर तुम्हाला पासवर्ड पुन्हा तुम्हाला क्रिएट करावा लागणार आहे, त्यासाठी व्यवस्थितरित्या टाकून घ्या। प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या, तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला आहे तो। त्यानंतर लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करा। लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा तऱ्हेने व्यवस्थितरित्या तुम्हाला 6 अंकीचा ओटीपी नंबर पुन्हा एकदा पाठवण्यात येईल, तो 6 अंकीचा ओटीपी नंबर या ठिकाणी टाका। त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ऍक्टिव्ह नोटिफिकेशन अशा तऱ्हेने दाखवेल मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला 4 स्टेप मध्ये हे फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म अगदी सहज सोपा आहे, आवड याच्यामध्ये काही नाही मित्रांनो। त्यासाठी अप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करा। आता इथून माहिती व्यवस्थितरित्या समजून घ्या।
व्हिडिओ न पळता व्यवस्थितरित्या पाहून घ्या मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल ऍक्टिव्ह नोटिफिकेशन आहे, येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही पीडीएफ फाईल देखील डाउनलोड करून घेऊ शकता। संपूर्ण पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी मिळेल। व्ही नोटिफिकेशन पीडीएफ ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पीडीएफ देखील तुम्ही येथून डाउनलोड करून घेऊ शकता। हे पहा मित्रांनो, पीडीएफ डाउनलोड करून घ्या, व्यवस्थितरित्या तुम्ही माहिती देखील येथून वाचून घेऊ शकता। अशा प्रकारे पीडीएफ फाईल तुम्हाला मिळेल मित्रांनो। व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी माहिती वाचून घ्या, हवी असले तर, नसेल तर काही फॉर्म एवढा अवघड नाही, संपूर्ण माहिती मी तुम्हाला भरून फॉर्म दाखवणार आहे। आपल्या या ऑप्शन वरती क्लिक करा, त्याच्यानंतर सिलेक्ट नोटिफिकेशन या ऑप्शन वरती क्लिक करा। ग्रामीण डाक सेवक एकच ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पर्सनल डिटेल आहे, एज्युकेशन डिटेल आहे, पोस्ट प्रिपेरेन्स म्हणजे 10वीचा मार्क तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर फोटो आणि एक साइन अपलोड करायचे आहे, बस एवढंच फॉर्म आहे। पर्सनल डिटेल या ठिकाणी पहा, बेसिक डिटेल आहे, या ठिकाणी व्यवस्थितरित्या माहिती भरून घ्या 10वीच्या मार्कशीट वरती जशी आहे तशी। सुरुवातीला तुम्ही माहिती भरून घेतली या ठिकाणी दर्शवले गेलेले आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला अदर डिटेल द्यावी लागणार आहे। मॅरिड स्टेटस आहे, लग्न झालं असेल तर मॅरिड करा, नसेल तर अनमॅरिड करा। त्याच्यानंतर हँडिकॅप्ड असेल तर यस करा, नसेल तर नो करा मित्रांनो। त्याच्यानंतर हँडिकॅप्ड असाल तर यस करा, नसेल तर नो करा। यस जर तुम्ही केला तर पुढील माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे, जर नसेल तर या ठिकाणी नो करा। नो केल्यानंतर कोणताही ऑप्शन येत नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी ऍड्रेस डिटेल द्यायचे आहे, प्रेझेंट ऍड्रेस। आता तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तेथील तुमचं प्रेझेंट ऍड्रेस या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्या। प्रेझेंट ऍड्रेस लिहून घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पिनकोड विचारला गेला आहे। पिनकोड तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तेथील पिनकोड जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घेतला तर ऑटोमॅटिकली सिटी येऊन जाईल, तुम्ही ज्या सिटी मध्ये आहात पिनकोड नुसार। स्टेट देखील आलेला आहे, डिस्ट्रिक्ट जिल्हा देखील आलेला आहे मित्रांनो। पिनकोडच्या नुसार हे डायरेक्ट डिटेक्ट करून घेतलं जातं। त्याच्यानंतर परमनंट ऍड्रेस आणि तुम्ही राहत असलेला ऍड्रेस जर सेमच असेल तर सेम ॲज प्रेझेंट याच्या बॉक्समध्ये क्लिक करू शकता। जर वेगळा असेल तर या ठिकाणी आता तुमचा जो प्रेझेंट ऍड्रेस अगोदरचा असेल तो देखील ऍड्रेस तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्या। सेम प्रोसेस आहे, वरच्याप्रमाणे जसा ऍड्रेस तुम्ही टाकलेला आहे त्याच्यानंतर पिनकोड देखील या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या। पिनकोड टाकल्या असता तुमचं सिटी या ठिकाणी नाव दर्शवेल, महाराष्ट्राचे सर्कल दाखवेल, सगळं काही ऑटोमॅटिक होईल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करा। आता तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती जशी माहिती आता तुम्हाला भरावी लागणार आहे, या ठिकाणी सिलेक्ट सर्कल या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र येथून निवडून करून घ्यायचे आहे, आपलं राज्य या ठिकाणी निवड करून घ्या। महाराष्ट्र सर्कल मी असे येथून निवड करून घेतलेला आहे। तुमचे इयर ऑफ पासिंग, तुम्ही 10वी कोणत्या साली पास झालेला आहात ते येथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर सिलेक्ट द बोर्ड, तुम्हाला कोणते बोर्ड होते येथून सिलेक्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी आहे एसएससी मेमो नंबर। या ठिकाणी भरपूर मित्रांचा गोंधळ होतोय, तर या ठिकाणी काय लिहायचं आहे, एंटर तुमचा जर कार्ड नंबर असेल, सीट नंबर असेल, एसएससीचा जो नंबर असतो तो देखील लिहून घेऊ शकता, किंवा 10वीच्या वेळी परीक्षेला बसत असताना जो तुमचा रोल नंबर होता तो रोल नंबर देखील व्यवस्थितरित्या टाकून घ्या। सर्वात सोपं हे ऑप्शन आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला किती विषय होते त्या विषयांची नावे या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे। पहिला विषय देखील सायन्स ऑटोमॅटिकली आलेला आहे। दुसरे ऑप्शन आहे या ठिकाणी चूज सब्जेक्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर कोणतं विषय होतं ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो। सेकंड लँग्वेज देखील दिलेला आहे। तिसरा आहे मॅथमॅटिक्स ऑटोमॅटिकली आलेला आहे। चौथा देखील ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट लँग्वेज जी होती तुम्ही इथून निवड करून घ्या, मराठी आहे। त्याच्यानंतर 5व्या नंबरला देखील तसेच प्रमाणे तुम्हाला इथून लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायचे आहे। जे सब्जेक्ट होते तुमचे ते सब्जेक्ट निवड करून घ्या। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर थर्ड लँग्वेज देखील इंग्लिश असणार आहे। त्याच्यानंतर 6वा जो आहे सोशल सायन्स ऑटोमॅटिकली आलेला आहे। आता या विषयानुसार तुम्हाला या विषयामध्ये किती मार्क्स पडलेले आहेत ते तुम्हाला मार्क लिहायचा आहे। त्यासाठी डाव्या साईडला थोडंसं स्क्रोल करा, या ठिकाणी संपूर्ण विषयाचे मार्क्स व्यवस्थितरित्या लिहून घ्या। न चुकता मित्रांनो व्यवस्थितरित्या मार्क या ठिकाणी लिहून घ्या, कारण याच मार्कच्या बेसिसवरती तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर इंटरव्ह्यूवर CGPA आहे, ग्रेड असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करू शकता, नसेल तर नो हे ऑप्शन ठेवा। त्यानंतर इंटरव्ह्यूवर CGPA आहे ग्रेड साठी, जर तुम्ही ग्रेड नुसार पास झाला असेल तर ग्रेड तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट प्रिफरन्स म्हणजेच आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट ऑफिसची सर्व्हिस करायची आहे ते येथून तुम्हाला ठिकाण निवडून घ्यायचं आहे। सर्कल या ठिकाणी महाराष्ट्र सर्कल निवडा। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला आता या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे। सिलेक्ट या डिव्हिजन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर येथून जिल्हा निवडून घ्या। जिल्हा निवड करून घेतल्यानंतर वरच्या साईडला थोडंसं स्क्रोल करा, तुम्ही जो जिल्हा निवड करून घेतला आहे त्याच्यासाठी किती जागा आहेत या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। डाउनलोड पोस्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण ठिकाणची जागा या ठिकाणी तुम्हाला दाखवेल। वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता सिलेक्टेड 9 जागे आहेत। तुम्ही जे येथून निवड करून घेतला त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवल्या जाईल। फक्त तुम्ही 12 जागे येथून सिलेक्ट करून घेऊ शकता। तर या ठिकाणातून तुम्हाला जे पहिलं दुसरं कोणत्या नंबरला जागे द्यायचे आहेत ते तुम्ही येथून सिलेक्ट करून घेऊ शकता। या ठिकाणातून मी संपूर्ण जागे निवड करून घेतो। या ठिकाणी 9 जागा दाखवलेल्या आहेत। तुम्हाला जेवढे जागे दाखवलेले आहेत, तुम्हाला जर समजा 60 किंवा 50 दाखवत असेल तर तुम्ही या ठिकाणी त्यातून
12च जागे निवड करून घेऊ शकता। इथे मी 12 जागे निवड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर वरच्या साईडला स्क्रोल करा, सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन दाखवलं आहे, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म आलेला आहे। या अगोदर तुम्हाला आता एक फोटो आणि तुमची एक साइन अपलोड करावी लागणार आहे। फोटोची साईज हे तुम्हाला साइनची साईज ही 20 KB असावी लागणार आहे। ते कशा प्रकारे क्रॉप करायचं त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तिथून येऊन फोटो तुम्ही क्रॉप करून घेऊ शकता। जर नसेल येत असेल तर त्याप्रमाणे देखील कसे एडिट करायचा तसा व्हिडिओचा लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही एडिट करून घ्या। या ठिकाणी फोटो आणि साइन अपलोड झालेले आहे। डिक्लेरेशन या ठिकाणी द्यायचं आहे, बॉक्समध्ये टिक मार्क करा, त्यानंतर प्रिव्ह्यू ऑप्शन वरती क्लिक करा। अशा तऱ्हेने तुमचा फॉर्म हे या ठिकाणी सेव्ह झालेला आहे। तुमचं पर्सनल डिटेल या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही एकदा पाहून घ्या, तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थितरित्या आहे का। जर याच्यामध्ये काही चुका असेल तर तुम्ही एडिट हे ऑप्शन वापरून पुन्हा दुरुस्ती करून घेऊ शकता। एकदा का तुम्ही फॉर्म सबमिट केला तर पुन्हा हे एडिट करता येणार नाही। एडिट ॲप्लिकेशन ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही दुरुस्ती करून घेऊ शकता। सर्व माहिती भरलेली बरोबर असेल तर सबमिट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करा। शेवटचा ऑप्शन आहे, आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावे लागणार आहे। जे ओबीसी किंवा ओपन मधून आहेत त्यांच्यासाठीच हे ऑप्शन असणार आहे। महिला किंवा SC ST जर असेल त्याच्यासाठी फीचे ऑप्शन येणार नाही, डायरेक्ट तुमचं फॉर्म हे सबमिट होऊन जाईल। UPI ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता पेमेंट करण्यासाठी पुढील ऑप्शन येणार आहे। पेमेंट तुम्हाला 9 मिनिटाच्या आतमध्ये करावे लागणार आहे, किंवा जर नसाल केलं तर ही वेळ संपून जाईल। 9 मिनिटाच्या आतमध्ये पेमेंट करण्यासाठी वरील साईडला स्क्रोल करा, प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी UPI दाखवलेला आहे, एंटर UPI ID आणि UPI QR या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बारकोड दाखवलेला आहे, वरच्या साईडला स्क्रोल करा, पे बाय एनी UPI ॲप याच्यावरती क्लिक केल्यानंतर फोन पे, गुगल पे जे काही तुम्हाला पेमेंट करायचे ऑप्शन आहेत यातून दर्शवला जाईल। तुम्ही निवड करून घ्या, पेमेंट करून घ्या। 100 रुपयाचं पेमेंट आहे, यातून पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे। अशा तऱ्हेने पेमेंट सक्सेसफुल झालं, हिरव्या रंगाचा टिक मार्क देखील येऊन जाईल मित्रांनो। तर संपूर्ण तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे। क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हिरव्या रंगामध्ये संपूर्ण पेमेंट कंप्लीट सक्सेसफुल झालेला असं तुम्हाला पॉपअप SMS देखील येऊन जाईल। तुम्ही भरलेला जो तुमचा ऍप्लिकेशन ID नंबर आहे तो ईमेल वरती देखील पाठवण्यात आलेला आहे। तर ही PDF ची फाईल तुम्हाला हवी असल्यास तर हे डाउनलोड देखील तुम्ही करून घेऊ शकता। त्यासाठी पुन्हा मेन पेज वरती या, पेज वरती आल्यानंतर माय ऍप्लिकेशन या ठिकाणी दाखवलेला आहे, माय ऍप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी माय ऍप्लिकेशन दाखवलेलं आहे, डाव्या साईडला थोडंसं या ठिकाणी क्लिक करून स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दाखवला जाईल, डाउनलोड PDF हे ऑप्शन दाखवलेलं आहे, यातून क्लिक करा। यातून क्लिक केल्यानंतर तुमची PDF फाईल देखील व्यवस्थितरित्या डाउनलोड झालेली आहे। तुमची PDF फाईल अशा स्वरूपामध्ये असणार आहे, यातून संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्या मित्रांनो। हा भरलेला फॉर्म व्यवस्थितरित्या जपून ठेवा, ज्यावेळेस तुमचे सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला हे उपयोगी ठरणार आहे। तर अशा प्रकारे GDS किंवा पोस्ट ऑफिसची भरती होती, असिस्टंट पोस्ट मास्टर, ब्रांच पोस्ट मास्टर, याच्यासाठी फॉर्म कशा तऱ्हेने भरले गेलेला आहे संपूर्ण माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। ही माहिती आवडली असेल तर लाईक देखील करा, इतरांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील। चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।